ओबीसींच्या जागा बळकवल्यामुळे वेगळा प्रवर्ग करण्याची मागणी करावी लागेल. विजय वडेट्टीवार आक्रमक. ओबीसीत राहायचं की नाही हे ठरवण्याची वेळ आली असल्याचं विधान. कट्टर राजकीय विरोधक उदय सामंत, भास्कर जाधव एकत्र रत्नागिरीत रस्ता नामकरण सोहळ्यानिमित्तानं दिलखुलास गप्पा. कोकणातील राजकीय वर्तुळात मात्र चर्चा. कुंभपर्व पुस्तिकेवर महाजनांचा पालकमंत्री असा उल्लेख. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा असताना नव्या वादाची शक्यता. मुंब्र्याला आता मुंब्रादेवी बोलायचं. मंत्री नितेश राणेंचं विधान. मुंब्रादेवी कालही भगवा होता, आजही भगवा आहे, उद्याही भगवा राहील, राणेंनी ठणकावलं. उद्योगमंत्री उदय सामंत चाकण दौऱ्यामुळे प्रशासनाची झोप उडाली. मध्यरात्री कंत्राटदारांकडून रस्त्यांची डागडुजी, अंधारातच खड्डे बुजवण्याचं काम. चाकणमधील उद्योजकांच्या प्रश्नांवर आज बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक घेणार. औद्योगिक क्षेत्रातील अडचणी जाणून घेणार. इस्टेट एजंट भावेश कावरे राज ठाकरेंची भेट घेणार. मांसाहार खाणाऱ्यांना घर नाकारल्याची जाहिरात केल्याप्रकरणी वाद. बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणी 21 ऑगस्टला मोर्चा. सौरभ सोनावणेच्या अटकेची मागणी. तर राजकीय हस्तक्षेपामुळे मुलाचं जबाबात नाव. खासदार बजरंग सोनावणेंचा आरोप. सिंधुदुर्गातील भुईबावडा घाटात दरड कोसळली. गगनबावडा ते खारेपाटण राज्यमार्ग बंद. करूळ मार्गे वाहतूक वळवली. खेडच्या अंबवली देऊळवाडीत बिबट्याचा वावर. घराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या चित्रित. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नालासोपाऱ्यात केक खाल्ल्यानं 11 जणांना विषबाधा. केकमध्ये पाल असल्याचा मुलांचा आरोप. 7 अल्पवयीन मुलं, 4 महिलांना विषबाधा. पिंपरी चिंचवडमध्ये आलिशान कार पेटली. चालक कारमधून बाहेर पडल्यानं अनर्थ टळला. श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर शहरात सर्व खासगी वाहनांना प्रवेश बंदी. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय. खंबाळे वाहनतळावर वाहनं थांबवण्यात येणार. छत्रपती संभाजीनगरातील बस स्थानकाची परिवहन मंत्र्यांकडून अचानक पाहणी. स्वच्छतागृहाची दुरवस्था बघून प्रताप सरनाईकांचा पारा चढला. अधिकाऱ्यांची झाडाझडती. वर्ध्यात चोरट्यांचा धुमाकूळ. तब्बल 12 दुकानं फोडली. सोने चांदीच्या दुकानातही डल्ला. तपोवनातील वृक्षतोडीवर 8 डिसेंबर पर्यंत निर्बंध. राष्ट्रीय हरित लवादाकडून वृक्षतोडीवरील निर्बंध कायम. पुढील सुनावणी 8 डिसेंबरला घेण्याचे आदेश. गोंदिया धबधब्याच्या प्रवाहात 2 तरुण वाहून गेले. देवरी तालुक्यातील घटना. प्रशासनाकडून दोघा तरुणांचा शोध सुरू. उत्तर प्रदेशसह ओडिशात मुसळधार पाऊस. लखनौमध्ये रस्त्यांवर 2 फुटांपर्यंत पाणी. गंगा यमुनेसह 11 नद्या दुथडी भरून. वाहन चालकांची फास्टॅग वार्षिक पासला पसंती. वर्षात 85 लाखांहून अधिक पास खरेदी. पासमधून 74 कोटींहून अधिक व्यवहारांची नोंद.